नमस्कार काका. आज महाराष्ट्र शासन आणि नगर विकास विभाग यांच्या प्रयत्नातून अमृत 2.0 योजना आज संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येते. तर त्याच अमृत 2.0 योजनेचा माहितीचा कार्यक्रम म्हणजे पोवाडा, भारुड आणि गोंधळ या 3 लोककला आणि लोकप्रकारातून आज आम्ही तुमच्या समोर या योजनेची माहिती दिली. तर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? अतिशय चांगला कार्यक्रम झाला. या ठिकाणी पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने शुद्ध पाणी आपल्याला मिळू शकतं या पद्धतीची आपण जनजागृती आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे. तेवढे थोडेच आहेत. त्या शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम करताय. त्याच्यासाठी मी पोलीसवासियांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतोय. खूप छान कार्यक्रम आहे. नक्कीच प्रत्येक शहर, प्रत्येक गाव आणि प्रत्येक भाग हा विकासापासून वंचित नाही राहिला पाहिजे. प्रत्येक गावाचा आणि शहराचा विकास हा झालाच पाहिजे. हेच आपल्या महाराष्ट्र शासन आणि नगर विकास विभाग यांच्या या अमृत 2.0 या योजनेमागचं मूळ धोरण आहे. तर या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अतिशय चांगलं धोरण आहे आणि ह्या योजना ज्या राबवल्या जात आहेत त्या समाजापर्यंत, समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या माध्यमातून ही चांगली गोष्ट होते. ही अगदी समाधानकारक गोष्ट आहे. खूप चांगलं काम तुम्ही करत आहात या शासनाच्या विविध योजना. आणि पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याशिवाय मनुष्य काहीही करू शकत नाही. पाणी आहे तर सर्व आहे. आणि म्हणूनच पाण्याला म्हटलं जातं जल ही जीवन आहे. आणि म्हणून या पाण्याचा सदुपयोग करणं गरजेचं आहे. पाणी वाया घालवू नये. पाण्याची बचत केली पाहिजे. त्याचं जलसंधारण केलं पाहिजे. अशा विविध योजना ह्या राबवल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि आपलं कामाच्या माध्यमातून, आपल्या या भारूडच्या माध्यमातून, आपल्या या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही ही योजना जनतेपर्यंत पोहोचवताय. त्याच्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आपलं महाराष्ट्र शासन आणि नगर विकास विभाग यांसारख्या अमृत 2.0 योजनासारख्या नवीन नवीन योजना आणून आपल्याला आपल्या शहराच्या आणि गावाच्या विकासासाठी मदत करतच आहे. पण आपण पण या शहराचे देशाचे एक नागरिक आहोत. त्यामुळे आपलं पण कर्तव्य आहे की आपण जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजे, जास्तीत जास्त पाण्याचा वापर कमी केला पाहिजे आणि प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच आहे. आपण जे बघतो जलचक्र हे बिघडायला लागलेलं आहे. वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. आणि वृक्ष वाढवा आणि आपली ही धरती माता जगवा याच्यासाठी पाणी महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण हे जलचक्र व्यवस्थितपणे सुरू करण्यासाठी, चालू राहण्यासाठी जास्तीत जास्त झाडांची लागण केली पाहिजे. त्याचं संगोपन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. आणि झाडं ही आपल्याला काही देत नाहीत. सर्व काही झाडांच्यामुळं हे पाणी, आपल्याला पाणी मिळतं आणि हे ऑक्सिजन मिळतो, प्राणवायू मिळतो. त्यामुळं वृक्षारोपण करणं सुद्धा फार गरजेचं आहे. म्हणजे पाणी आपोआपच आपल्याला मिळू शकेल त्या निमित्तानं. प्रत्येक गावाचा विकास झालाच पाहिजे. म्हणजे प्रत्येक शहराचा आणि गावाचा विकास हेच अमृत 2.0 योजनेचा मूळ ध्यास हे असंच आपण बोलत. आणि तुम्ही आमचा कार्यक्रम पाहिलात, आम्हाला एवढं सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.